आज अनेक लोकांचं असं म्हणणं आहे की देवाने त्याचं अस्तित्व दाखवलं। लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेलेल्या सामान्य नागरिकांचे मंडळाकडून होणारे हाल अख्ख्या महाराष्ट्राने पाहिले। व्हीआयपी लोकांसाठी बाप्पाच्या पायाजवळ उभं राहून त्यांना फोटो काढून दिले जात होते आणि एकीकडे सामान्य नागरिक अनेक वेळ रांगेत उभं राहून देखील अगदी एक सेकंद सुद्धा बाप्पाच्या पायाशी उभं राहू शकत नव्हते। त्यापेक्षा आपण असं म्हणूयात की त्यांना उभं राहून दिलं जात नव्हतं। आज कित्येक वर्षांनंतर लालबागच्या राजाचं विसर्जन इतक्या उशिरापर्यंत खोळंबलं। याची कारणे आपण प्रसार माध्यमांतून ऐकलीच असतील, पण इथे सामान्य नागरिकांच्या कमेंटमधून एकच म्हणणं येत आहे की ज्या मंडळाने नागरिकांची एवढी गैरसोय केलीये, आज त्याच मंडळाच्या कार्यकर्त्यांची बाप्पाने तारांबळ केली। मुळात कोळी लोकांचा हा बाप्पा, आज ज्याला अंबानींचा बाप्पा असंही लोक म्हणू लागले। ते काहीही असो, पण लालबागच्या बाप्पासाठी जो तराफा तयार करण्यात आला होता त्याच तराफ्यावर अंबानींनी आपल्या घरातल्या गणपतीचं आधी विसर्जन केलं अशी चर्चा आहे। मंडळाकडून सांगितलं जातंय की पाण्याला भरती होती म्हणून हे विसर्जन खोळंबलं होतं। त्यानंतर खग्रास चंद्रग्रहण चालू होणार होतं, त्यामुळे ग्रहण लागण्याच्या आधीच बाप्पाचं विसर्जन व्हायला हवं असं काही धार्मिक मंडळींचं मत होतं। पण मुळात सर्वात मोठा प्रश्न हा सतावतोय की गेल्या 92 वर्षात एकदाही पाण्याला भरती आली नव्हती का? मग इतक्या वर्षात यंदाच असं काय झालं की बाप्पाचं विसर्जन इतके तास खोळंबलं? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा। तोवर मी तुम्हाला माझं मत सांगतो। आपण नाही नाही म्हणतो, पण देव नेहमी विविध गोष्टींमधून त्याचं अस्तित्व आपल्या समोर आणत असतो। या गणेशोत्सवात अगदी पहिल्या दिवसापासूनच लालबागच्या राजाच्या दर्शनासंबंधीच्या विविध व्हिडिओ प्रसार माध्यमांवर व्हायरल होत होत्या। सामान्य नागरिकांना कशा प्रकारे दर्शन दिलं जात होतं हे अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलं आणि तिथूनच देव नक्की कोणाचा हा प्रश्न सामान्यांमध्ये उद्भवू लागला। अनेक दूर गावांवरून लोक बाप्पाच्या दर्शनासाठी येतात आणि फक्त बाप्पाला डोळे भरून पाहावं आणि त्याच्या चरणी डोकं टेकवावं एवढीच इच्छा मनाशी धरून येतात आणि इथे आल्यावर मंडळाच्या सुरक्षा रक्षकांकडून त्यांची हेळसांड होते। कालच एक व्हिडिओ पाहिला ज्यात एक चिमुकली या धक्काबुक्कीत खाली पडली, तरी सुरक्षा रक्षक धक्का देतच होते। ते तरी काय करणार, त्यांना मंडळाकडून आदेश आलेले असतात। पण कधीतरी हे नक्की वाटतं की बाप्पा हे सर्व पाहतोय। तो जर तुमच्या नवसाला पावतोय तर तो तुमच्या चुका पण पाहतच असणार। मी तर म्हणेन विसर्जन वेळेवर न होणे ही मंडळाच्या कर्मांची फळं आहेत। एवढा त्रास भक्तांनी सहन केला, त्यावर कार्यकर्त्यांसाठी हा त्रास काहीच नाही। देवाने त्याचं अस्तित्व दाखवलं, मंडळाला अद्दल घडवली।